दुपारची वेळ होती. गावातून कडक पडलं होतं. सगळ्या बाया घरासमोरच्या ओट्यावर बसून गप्पा मारत होत्या आणि त्या गप्पांच्या मध्येच नेहमीसारखंच एक नाव पुन्हा निघालं. अगं, लग्नाला 15 वर्ष झाली तरी घरात पाळणं हल्लं नाही. कसलं नशीब घेऊन आली कुणास ठाऊक. हे शब्द कानावर पडताच दाराआड उभी असलेली गौरी हलकेच मागे सरकली. तिच्या चेहऱ्यावर सवयीचं हसू होतं, पण डोळे मात्र आतून खूप आधीच रडून थकले होते. गौरीचं लग्न झालं तेव्हा सगळ्या गावाने कौतुक केलं होतं. काय सुंदर जोडी दिसते. तिचा नवरा विठ्ठल पण खूप प्रेम करणारा होता. त्याने कधी तिच्यावर आवाज चढवला नव्हता. पण एकच दुःख दोघांच्या आयुष्यात कायम उभं होतं. त्यांना आई बाबा म्हणणारं कुणीच नव्हतं. सुरुवातीला सगळे म्हणाले, होईल ग, वेळ लागतो कधी कधी. मग वर्ष गेली, 2 वर्ष गेली, 5 वर्ष गेली आणि हळूहळू लोकांच्या बोलण्यातून आशा कमी आणि टोमणे जास्त दिसायला लागले. गौरी आणि विठ्ठलने डॉक्टरही खूप दाखवले, शहरात जाऊन चेकअप केले, देवधर्म केला, उपवास केले, पण डॉक्टरांचं एकच उत्तर असायचं, दोघांतही काही प्रॉब्लेम नाही. मग देवच का एवढा रुसला होता हे मात्र कुणालाच कळत नव्हतं. त्या दिवशी गौरी स्वयंपाकघरात भाकरी करत होती. तेवढ्यात तिची सासू आत आली आणि नेहमीसारखंच बोलून गेली, घरात नातवंडाचं तोंड बघायला मिळणार आहे की नाही देव जाणे. गौरीचे हात थबकले. क्षणभर तिच्या डोळ्यांत पाणी आलं, पण तिने स्वतःला सावरलं आणि शांत आवाजात म्हणाली, आई, यात माझी एकटीची चूक नाहीये. नशिबात असेल तर नक्की होईल. पण हे बोलतानाही तिच्या मनात कुठेतरी एक वेदना रोज मरत होती. त्या रात्री सगळे झोपले होते. गौरी मात्र अंगणात एकटी बसली होती. आकाशात चंद्र होता, पण तिच्या आयुष्यात मात्र अंधारच होता. ती नलगत स्वतःच्या पोटावर हात ठेवला आणि पहिल्यांदाच तिच्या डोळ्यांतून अश्रू गालावर ओघळले. देवा, मी खरंच इतकी अपुरी आहे का रे. दिवस जात होते, पण गौरीचं आयुष्य मात्र तिथेच अडकलं होतं. सकाळ व्हायची, ती उठायची, घरातली सगळी कामे करायची, सगळ्यांसमोर हसायची, पण ते हसू आता खरं उरलं नव्हतं. आतून ती रोज तुटत होती. गावात कुठे बारसं असलं, कुठे डोहाळे जेवण असलं की गौरीचं मन आधीच घाबरायचं, कारण तिथं लोकांच्या नजरा तिच्या कुशीवरच थांबायच्या. हिच्या नंतर लग्न झालेल्यांना पण मुलं झाली. देव कुणाचं नशीब काय लिहितं बघ, हे शब्द रोग सहज बोलून जायचे, पण गौरीच्या काळजात खोलवर सुटायचे. त्या दिवशी शेजारच्या घरात बारसं होतं. सगळं घर सजलेलं. लेकरांच्या रडण्याचा गोड आवाज, बायांच्या हसण्या गाण्यांचा गोंधळ. गौरी पण मदतीला गेली होती. तिने ते छोट्याशा बाळाला हातात घेतलं. काही क्षणासाठी तिचे डोळे चमकले. ती इतक्या मायेने त्या बाळाकडे बघत होती, जणू तिचा जीव होता तो. तेवढ्यात मागून एका बाईचा आवाज आला, अगं, दुसऱ्यांचे लेकरं कितीही जवळ घेतली तरी स्वतःचं मूल ते स्वतःचंच असतं. गौरीच्या हातातलं बाळ हळकसं थरथरलं आणि तिचं मनही. तिने पटकन बाळ त्याच्या आईकडे दिलं आणि तिथून निघून बाहेर पडली. घराच्या मागे जाऊन ती शांतपणे रडत बसली, कारण लोकांचे तिचं दुःख कधीच दिसत नव्हतं. त्यांना फक्त तिची रिकामी कूस दिसत होती. तेवढ्यात विठ्ठल तिथे आला. त्याने काही विचारलं नाही, फक्त तिच्या जवळ बसला. गौरी रडत रडत म्हणाली, विठ्ठल, आपण एवढं वाईट काय केलं रे. सगळ्यांना आई म्हणणारं कोणीतरी आहे, आपल्यालाच का नाही. विठ्ठलनेही डोळे भरून आले, पण तो स्वतः दुःख लपवत म्हणाला, गौरी, देव उशिरा करतो, पण कदाचित आपल्यासाठी काहीतरी मोठं रचलेलं असेल. गौरीने काही उत्तर दिलं नाही, कारण आशा ठेवून ठेवून ती आता थकली होती. त्या रात्रीनंतर गौरी आणखी शांत झाली. आधी तरी ती घरात थोडंफार असायची, विठ्ठलशी गप्पा मारायची, पण ती जणू स्वतःमध्येच हरून गेली होती. विठ्ठलला ते सगळं दिसत होतं, पण तो काहीच करू शकत नव्हता. एके दिवशी सकाळी विठ्ठल कामावर जायला निघाला. तेवढ्यात गौरीने हळू आवाजात विचारलं, विठ्ठल, आज आपण डॉक्टरकडे जाऊया का. क्षणभर विठ्ठल शांत झाला, कारण हे सगळं आधीच काहीतरी वेळा करून झालं होतं. शहरातले मोठे डॉक्टर, औषधं, तपासण्या, देवधर्म, सगळं, पण तरीही त्यांच्या हातात काहीच आलं नव्हतं. तरीही त्याने गौरीकडे पाहिलं आणि हलकंसं हसत म्हणाला, चल जाऊया. दुसऱ्या दिवशी दोघं शहरात गेले. मोठं हॉस्पिटल, लोकांची गर्दी, पण त्या गर्दीत बसलेली गौरी, तिचे हात थरथरत होते, कारण तिला भीती वाटत होती. पुन्हा एकदा सगळं नॉर्मल आहे हे ऐकण्याची. काही वेळाने डॉक्टरांनी दोघांचे रिपोर्ट पाहिले आणि शांत आवाजात म्हणाले, आम्ही पुन्हा सगळ्या टेस्ट केल्या, पण अजूनही तुम्हा दोघांत काहीच प्रॉब्लेम दिसत नाही. गौरीच्या डोळ्यातही शेवटचंच पाणी थांबलं. ती फक्त डॉक्टरांकडे बघत राहिली, कारण आता तिला प्रश्न पडला होता, जर काहीच प्रॉब्लेम नाही तर देव तिची परीक्षा अजून किती दिवस घेणार होता. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना आज पहिल्यांदाच गौरीने विठ्ठलचा हात सोडला. ती शांतपणे पुढे चालत होती आणि विठ्ठल तिच्या मागून फक्त बघत होता. घरी आल्यावर सासूने पुन्हा विचारलं, काय म्हणाले डॉक्टर. गौरीने काही उत्तर दिलं नाही, पण विठ्ठल बोलून गेला, आई, आमच्यात काही कमी नाही आहे.
त्यावर सासू उपहासाने हसले. मग 15 वर्ष देव झोपलाय का? हे ऐकताच गौरीच्या डोळ्यातील अश्रू गालावर ओघळले. ती तिथून थेट आपल्या खोलीत गेली आणि त्या रात्री पहिल्यांदाच तिने कपाटात जपून ठेवलेले छोटे छोट्या बाळाचे कपडे बाहेर काढले. तिच्या हाताशी धरले आणि हमसून हमसून रडत म्हणाली, कधी येणार रे तू माझ्या आयुष्यात? दिवस असेच निघून जात होते. गौरी आता फार कमी बोलायची, काम करायची आणि शांत बसून राहायची. तिच्या डोळ्यातलं आई होण्याचं स्वप्न आता हळूहळू मरत चाललं होतं. पण विठ्ठल अजूनही हार मानायला तयार नव्हता. त्या दिवशी संध्याकाळी तो कामावरून घरी आला. त्याच्या हातात एक छोटंसं पॅकेट होतं. गौरीने विचारलं, काय आणलं? विठ्ठल हलकंसं हसला. उघडून बघ. गौरीने पॅकेट उघडलं. आत एका छोटंसं चांदीचं पैंजण, अगदी बाळासाठी असतं तसं. क्षणभरासाठी गौरीचे हात थरथरते. ती विठ्ठलकडे बघत म्हणाली, हे कशाला आणलं? विठ्ठल तिच्याजवळ बसला आणि शांत आवाजात म्हणाला, माहीत नाही गौरे, पण मला अजूनही वाटतं एक दिवस आपल्या घरातही पैंजण वाजतील. इतकं ऐकताच गौरीच्या डोळ्यात पाणी आलं, कारण ती स्वतः तर खूप आधी हरली होती. पण विठ्ठल अजूनही स्वप्न जिवंत ठेवून होता. तर रात्री गौरीने ते पैंजण उशाखाली ठेवलं आणि कित्येक दिवसांनी ती थोडंसं हसली. पण नशिबाने त्यांच्या आयुष्यात अजून एक वळण ठेवलेलं होतं. 2 दिवसांनी गौरी अंगणात काम करत होती. तेवढ्यात अचानक तिच्या डोक्यात गरगरलं. तिच्या हातातल्या पाण्याचा हंडा खाली पडला आणि पुढच्या क्षणी गौरी जमिनीवर कोसळली. घरात एकच गोंधळ उडाला. विठ्ठल धावत आला. गौरे! त्याचा आवाज ऐकताच सगळे घाबरले. त्याचा आवाज थरथरत होता. सासूही घाबरली. गावातल्या बायका पाणी आणत होत्या आणि कोणी डॉक्टरला बोलवायला पळालं. काही वेळाने गौरीला शुद्ध आली, पण तिचा चेहरा खूप फिकट झाला होता. गावातल्या दाईने त्यांच्याकडे पाहिलं आणि हलकंसं हसती. विठ्ठला, उद्या लगेच शहरात जाऊन घेऊन जा हिला. विठ्ठल घाबरून म्हणाला, का, काय झाले? दाईने गौरीकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाली, कधी कधी देव उशीर का होईना पण रिकामी कुशी भरतो. त्या रात्री गौरीला अजिबात झोप लागली नाही. ताईचे शब्द सारखे तिच्या कानात घुमत होते. देव उशिरा का होईना पण रिकामी कुशी भरतो. गौरीला भीतीही वाटत होती, पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात छोटीशी आशाही जागी झाली होती. इतकी वर्ष वाट बघून बघून आज तिला आनंदावरही विश्वास उरला नव्हता. सकाळ होताच विठ्ठल तिला शहरात घेऊन होता. संपूर्ण रस्ताभर दोघंही शांत होते. गौरीच्या हातात तळवे घामाने भरले होते. ती सतत देवाचं नाव घेत होती. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासण्या केल्या आणि रिपोर्ट यायला थोडा वेळ लागणार होता. तोपर्यंत गौरी आणि विठ्ठल बाहेर बाकावर बसले. विठ्ठल तिच्याकडे बघत होता. त्याने अलगद तिच्या हातावर हात ठेवला. गौरे, काहीही असलं आपण दोघं सोबत आहोत एवढंच पुरे. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्या माणसाने 15 वर्ष तिचा हात कधीच सोडला नव्हता. थोड्या वेळाने नर्स बाहेर आली. गौरी, विठ्ठल पाटील दोघंही पटकन उठले. डॉक्टरांनी रिपोर्ट हातात घेतले आणि हलकंसं हसत म्हणाले, अभिनंदन. क्षणभर गौरीला काहीच ऐकू आलं नाही. तिचा श्वास अडकला. डोळे मोठे झाले. डॉक्टर पुढे म्हणाले, तुम्ही आई होणार आहात. इतकंच ऐकलं आणि गौरीच्या हातातून रिपोर्ट खाली पडला. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. 15 वर्षांचं दुःख, अपमान, टोमणे, रोजची तगमग सगळं ते एका क्षणात डोक्यातून बाहेर पडलं. ती रडतच विठ्ठलकडे वळाली. विठ्ठल, खरंच मी आई होणार? विठ्ठल स्वतःही रडत होता. तो काही बोलू शकला नाही. फक्त त्याने गौरीला मिठीत घेतलं. हॉस्पिटलच्या त्या छोट्याशा खोलीत 2 माणसं पहिल्यांदाच इतकी मनापासून रडत होती, कारण त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच आई बाबा होण्याची चाहूल लागली होती. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना गौरीचे पाय अक्षरशः थरथरत होते. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता. ज्या शब्दांसाठी ती 15 वर्ष तरफडली, आज ते शब्द डॉक्टरांच्या तोंडून ऐकले होते. तुम्ही आई होणार आहात. गाडीत बसल्यावर गौरीने अलगद स्वतःच्या पोटावर हात ठेवला आणि तिच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू आले. पण आजचे अश्रू दुःखाचे नव्हते, तर पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात आनंद वाहत होता. विठ्ठल गाडी चालवत होता, पण तो सारखा आरशातून गौरीकडे बघत होता, कारण कित्येक वर्षांनी त्याने बायकोच्या चेहऱ्यावरचं खरं हसू पाहिलं होतं. घरी पोहोचल्यानंतर सासू दारातच उभी होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखीच कठोरता होती. काय म्हणाले डॉक्टर? गौरी काही बोलणार इतक्यात विठ्ठलच्या डोळ्यात पाणी आलं. तो हसत हसत म्हणाला, आई, तू आजी होणार आहेस. क्षणभर सगळं शांत झालं. सासूच्या हातातलं ताट खाली पडता पडता वाचलं. काय? गौरी लाजत खाली बघत होती. डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते आणि पुढच्या क्षणी इतकी वर्ष टोमणे मारणारी ती सासू धावत येऊन गौरीला मिठी मारून रडू लागली. माझी चूक झाली ग पोरी, खूप बोलले तुला.
गौरी काही बोलली नाही, कारण आज तिच्या मनात कुणाबद्दल राग नव्हता. तिच्या मनात फक्त एकच भावना होती, मी आई होणार. त्या दिवसापासून सगळं घर बदललं. गौरीला आता काम करू देत नव्हते. सासू स्वतः तिची काळजी घ्यायची. विठ्ठल तर रोज रात्री तिच्या पोटाशी कान लावून बोलायचा, ए छोट्या, लवकर ये रे, तुझी आई खूप रडली आहे आता. आणि हे ऐकून गौरी हसायची, पण तिच्या डोळ्यात पाणी यायचंच. कारण ज्या कुशीला लोक रिकामे म्हणायचे, त्याच कुशीत आता एक छोटासा जीव धडधडत होता. दिवस हळूहळू पुढे सरकत होते. गौरीच्या चेहऱ्यावर आता वेगळीच चमक होती. जणू तिच्या आयुष्याला पुन्हा खरा अर्थ मिळाला होता. घरात रोज काही ना काही गोड वातावरण असायचं. सासू सकाळी उठल्या उठल्या देवासमोर दिवा लावायची आणि म्हणायची, देवा, माझ्या नातवाला सुखरूप ठेव. हे शब्द ऐकून गौरीच्या डोळ्यात पाणी यायचं. कारण ज्या तोंडातून आधी टोमणे निघायचे, त्याच तोंडातून आता आशीर्वाद निघत होता. एका रात्री पावसाची रिमझिम चालू होती. विठ्ठल आणि गौरी अंगणात खाटेवर बसले होते. गौरी शांत आकाशाकडे बघत होती. तेवढ्यात अचानक तिने विठ्ठलला हात घट्ट पकडला. विठ्ठल, काय झालं ग? तिच्या डोळ्यात आश्चर्य भरलं होतं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, हल्लं काय? गौरीने त्याचा हात अलगद आपल्या पोटावर ठेवला आणि पुढच्या क्षणी त्या छोट्याशा जीवाने पुन्हा हलकसं लाथ मारली. विठ्ठल जागेवरच थबकला. त्याच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. तो अक्षरशः लहान मुलासारखा हसू लागला. गौरे, आपलं बाळ हालतंय, आपलं बाळ हल्लं ग. गौरी रडत होती, पण आज तिच्या रडण्यात वेदना नव्हती. आज ती तिच्या डोळ्यात पूर्ण झाल्याच्या स्वप्नांचा आनंद होता. विठ्ठल खाली बसला आणि तिच्या पोटावर हलकसा हात फिरवत म्हणाला, ए छोट्या, मी तुझा बाबा आहे, लवकर ये रे, तुझी आई तुला बघायला खूप आतुर झाली आहे. गौरीने डोळे मिटले आणि त्या क्षणी तिला वाटलं, 15 वर्षांचं सगळं दुःख आज ते एका छोट्याशा स्पर्शाने संपून गेलं. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.